नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत। बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती। या हत्येनंतर बीडमध्ये एका पाठोपाठ एक घटना, खळबळ माजवणाऱ्या घटना उघडकीस येत होत्या आणि या घटनेनं संपूर्ण राज्यामध्ये मागील अनेक दिवसापासून बीडची चर्चा सुरू आहे आणि सातत्याने अशा घटना घडत असताना मागच्या 2 दिवसापूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकी पेशाला आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। 17 वर्षीय तरुणी शिक्षण घेण्यासाठी खासगी क्लासेसमध्ये बीडमध्ये राहत होती। या तरुणीवरती लैंगिक अत्याचार झाला। एक दिवस नाही तर तब्बल 1 वर्ष या तरुणीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये उमा किरण नावाची शिक्षण संस्था आहे, खासगी क्लासेस घेणारी संस्था आहे। या शिक्षण संस्थेची वार्षिक उलाढाल 36 कोटी रुपये इतकी आहे। या शिक्षण संस्थेचा मालक विजय पवार राजकारणामध्ये देखील दादा आहे आणि बीडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये देखील दादा आहे। याच शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातून एक तरुणी क्लासेस घेण्यासाठी नेट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेली होती। या 17 वर्षीय तरुणीवरती या क्लासेस मधल्या प्रशांत खाटोकर या शिक्षकाची वाईट नजर पडली आणि या शिक्षकाने तिच्या अंगावरती बॅड टच करायला सुरुवात केली, लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली। 1 वर्षभर या तरुणीवरती लैंगिक अत्याचार झाले। या शिक्षकाची तक्रार घेऊन ती विजय पवार या शिक्षकाकडे गेली, प्राध्यापकाकडे गेली। त्यावेळेस त्या शिक्षकाने काय उत्तर दिलं, तिने त्या पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या माहिती सांगितलेलं आहे की तो शिक्षक आम्ही याच कामासाठी क्लासेस मध्ये ठेवलेला आहे आणि त्या शिक्षकाने देखील लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली। तब्बल 1 वर्ष लैंगिक अत्याचार केले, नग्न करून फोटो काढले जायचे, तिच्या अंगावरती वेगवेगळ्या पद्धतीचे टच केले जायचे आणि तिला दाब दिला जायचा की तू घरी सांगायचं नाही, अशा पद्धतीची तिच्यावरती दडपशाही आणली होती आणि म्हणून या विद्यार्थिनीने तब्बल 1 वर्ष हा सगळा त्रास सहन केला। मात्र सगळा त्रास असह्य झाल्यानंतर या तरुणीने 15 दिवस जेवण सोडलं होतं। घरच्यांना मोठा प्रश्न पडला होता की या तरुणीनं जेवण का सोडले। त्यावेळेस या शिक्षकाकडे गेल्यानंतर देखील शिक्षकानं उडाउडीची उत्तरे दिली। मात्र आईनं विश्वासात घेतल्यानंतर या तरुणीनं संपूर्ण प्रकार सांगितला आणि आई वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे धाव घेतली आणि या शिक्षकावरती तक्रार दाखल केली। पोस्को अंतर्गत तक्रार दाखल झाल्यानंतर हे दोन्ही शिक्षक फरार होते। मांजरसुंबा येथून शनिवारी पहाटे या दोन्ही शिक्षकांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। मात्र बीडमध्ये हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे। या प्रकाराने संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। ज्या शिक्षकाला आपण आई वडिलांसारखा सन्मान देतो, मान देतो, गुरुचा सन्मान देतो, गुरुचं स्थान देतो, तेच शिक्षक अशा प्रकारे घाणेरडे काम करत असेल, संतापजनक काम करत असेल तर मुला मुलींना शिकवायचं कसं। इथं बोललं जातंय की मुलींना शिकवलं पाहिजे, मुलींना घडवलं पाहिजे। मात्र प्रत्येक बापाच्या आज काळजामध्ये आग लागली, प्रत्येक बापाच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालाय की मुलींना शिकवायला टाकायचं कुठं। त्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आहे, इथली मुलगी असुरक्षित आहे, त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला। या घटनेनं पालक आणि मुलांच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे। यांच्यावरती कारवाई झालेली आहे, मात्र यांना कोणती सजा होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांना क्रूर पद्धतीने मारण्यात आलेलं होतं। त्यांच्या आरोपींना देखील फाशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे। मात्र ही मागणी करत असताना आता या घटनेतल्या आरोपींना कोणी अभय देऊ नये, यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात यावी, या घटनेचं राजकारण होऊ नये अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकातून आणि पालकातून केली जात आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।